तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होतो, जे की आपण कांदा बियाणा घेतलं होतं अनुराधा सीड्स भीमारेड म्हणून, आणि त्याचं आपण प्लांटेशन केलं होतं आपल्या शेतामध्ये. तर तो कांदा आज आपला हार्वेस्टिंगच्या लायक झालेला आहे. आपल्याला अजून हार्वेस्टिंग करायची नाही, 10 ते 12 दिवस आपलं हार्वेस्टिंग करायचं नाही, वावर थोडं ओललं आहे. तरी आपल्याला साईज बघायची आहे आणि साईज आपली चांगली झालेली आहे, तेच दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण आपण याचे मागे अपडेट दिलेले आहे. आपण रोप टाकण्यापासून तर आतापर्यंत याचे अपडेट देत आलेलो आहे. आणि आज ही शेवटची अपडेट आहे आपल्याला, की आपला कांदा कसा होता, आपल्याला याची चिंता होती. तर आज आपला कांदा बघायची वेळ आलेली आहे आणि तोच कांदा मला मी दाखवत आहे. तर बघा तुम्ही, तर त्याची साईज बघायची, तुम्हाला साईज दाखवायची. तर हे बघू शकतात, साईज एक नंबर झालेली आहे. आणि याच्यावर कलरचा विषय जर आहे तर कलर पण व्यवस्थित आहे. कलरमध्ये पण काही कॉम्प्रोमाइज नाही आहे, एक नंबर कलर आलेला आहे. तर तुम्हाला मी काही कांदे उपटून दाखवतोय. खाली अजून थोडं वावर ओलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडं हार्वेस्टिंग अजून थांबायचं आहे. पण जे कांदे झालेले आहेत ते तुम्हाला मी उपटून दाखवत आहे. साईज, आपल्याला साईज महत्वाची आहे आणि कलर महत्वाचा आहे, त्यासाठी उपटून दाखवत आहेत. हे बघू शकतात, साईज प्लस कलर एक नंबर जो अशी साईज आपल्याला भेटलेली आहे. आणि कलर याचा अजून येणार आहे, कारण हा कपडा थोडा ओलसर लटकलेला आहे, तो गळून जाणार आहे कलर, काय अडचण नाही. तर अशा पद्धतीचा आपला प्लॉट झालेला आहे. तर मित्रांनो, आपण या बियाण्याचं किंवा या कंपनीचं ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात अजिबात करत नाहीये. हे व्हिडिओ आपण याच्यासाठी करतोय की बरेच शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचं बियाणं खरेदी करतात आणि त्याच्यामध्ये थोडे फसतात, म्हणजेच त्याची क्वालिटी बरोबर निघत नाही, त्याला डोंगळे जास्त निघतात, परिणामी कांदा पण व्यवस्थित होत नाही, कलर व्यवस्थित चकाकी राहत नाही. त्याच्यासाठी मी या व्हिडिओ बनवत होतो या प्लॉटचे, कारण हे बियाणं आपण विकतच घेतलेलं होतं आणि याचा आपल्याला पहिला काही अनुभव नव्हता. तर त्याच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत होतो. पण आपल्याला शेवटचा जो रिझल्ट आहे तो एकदम मस्त असा भेटलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगायचा ठरला तर या पूर्ण प्लॉटला आपण रेन पाईपचं इरिगेशन केलेलं आहे. 20 mm चा जो रेन पाईप असतो त्याचं इरिगेशन आपण या पूर्ण प्लॉटला केलेलं आहे. आणि शेवटपर्यंत आपण रेन पाईपनेच पाणी दिलेलं आहे, फ्लडने पाणी अजिबात दिलेलं नाही. कारण मला बघायचं होतं की आपण रेन पाईपने शेवटपर्यंत पाणी देऊ शकतो की नाही. कांद्याला काहीच स्ट्रबल नाही आहे, कुठल्याही प्रकारची पत्ती खराब नाही झाली. तर याच्यावरून अजून हा एक पॉईंट क्लिअर होतो की आपण रेन पाईपने सुद्धा कांदा व्यवस्थित काढू शकतो. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचे काही प्रश्न असतील विचारत जा. तुम्हाला माझ्या प्लॉट विषयाबद्दल काय वाटतं, काही नाही, कमेंट करत जा. आणि आपल्याला फॉलो करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात, रील बघतात, पण आपल्याला फॉलो करत नाही, तर फॉलो करा यार. धन्यवाद.